शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज पुण्याचा दौरा करणार आहेत। दुपारी 12 वाजता ते पत्रकारांशी संवाद साधतील। अजित नागरी पतसंस्था महिला मेळावा, त्याचबरोबर सरहद संस्थेत उभारण्यात आलेल्या श्रीकांत ठाकरे संगीत स्टुडिओचं उद्घाटन सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे। दरम्यान शाखा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची बैठक सुद्धा त्यांच्या उपस्थितीत होणार आहे। ज्येष्ठ संगीतकार श्रीकांत ठाकरे हे राज ठाकरेंचे वडील आहेत आणि ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा होतोय। उद्धव ठाकरेंच्या हस्ते स्टुडिओचं उद्घाटन होणार आहे आणि त्यामुळे कार्यक्रमासह दौऱ्यावर विशेष लक्ष असेल। उद्धव ठाकरे आज हे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांच्याकडून। अविनाश, उद्धव ठाकरेंचा हा पुणे दौरा हा कसा असणार आहे? निश्चित दीपाली, या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे हे पत्रकारांशी देखील संवाद साधणार आहेत। ते आज दुपारी हे श्रमिक जो पत्रकार संघ आहे, पुणे श्रमिक पत्रकार संघ, या ठिकाणी येऊन पत्रकारांशी संवाद साधणार आहे। त्यानंतर इथलं जो पुणे महानगरपालिकेच्या संदर्भात एक बैठक घेणार आहेत। कारण या दौऱ्याच्या दरम्यान मुख्यतः पुणे महानगरपालिकेची निवडणूक हीच केंद्रस्थानी आहे असं प्रथमतः तरी दिसतंय। त्यामुळे इथं ते पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतील। त्यासोबतच आपण ज्या पद्धतीने म्हटलेलं आहे की दोन ठाकरे एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवरच संगीतकार श्रीकांत ठाकरे यांच्या संदर्भातलं जे उद्घाटन आहे स्टुडिओचं, ते देखील महत्वाचं आहे। सरहद संस्थेमध्ये हे उद्घाटन आहे, ते 3:15 वाजता आहे, 3:45 कात्रज भागामध्ये। आणि उद्धव ठाकरे हे अण्णासाहेब साठे सभागृहामध्ये देखील एक सभा घेणार आहेत। अशा सगळा भरगतचा असा कार्यक्रम आज पुण्यामधला आहे। त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या पुणे दौऱ्याच्या दरम्यान ते कोणकोणत्या पद्धतीचं वक्तव्य करतात हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। कारण नुकताच दसरा मेळावा झालाय, या दरम्यान काही शाब्दिक चकमकी झालेल्या आहेत, काही वार झालेले आहेत, राजकीय पलटवार झालेले आहेत। या पार्श्वभूमीवर देखील ते काय वक्तव्य करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आणि आज दिवसभरात आपण पाहिलं तर पुण्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जे कार्यक्रम आहे त्या दरम्यान हे ठाकरे बंधू कशा पद्धतीने एकत्र येण्याच्या दृष्टिकोनात देखील पावलं उचलतायत याकडे सगळ्या राजकीय समीक्षकांचं लक्ष लागलेलं आहे। त्याच्यामुळे आजच्या या पुणे दौऱ्याला, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पुणे दौऱ्याला विशेष असं महत्व आहे असं म्हणावं लागेल। आणि सरहद संस्थेमधला हा जो संगीतकार श्रीकांत ठाकरे यांच्या स्टुडिओच्या उद्घाटन सोहळ्याचं देखील विशेष असं महत्व म्हटलं जात आहे। दीपाली, निश्चितच अविनाश, या दौऱ्यावर आपलं लक्ष असेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।